मी इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, हे सुक्या नारळाचं किस करून घेतलेला बारीक करून घेतलेला आहे। इथे मी घेतले आहे काजू बदाम, थोडंसं इलायची पावडर घेतलेली आहे आणि तूप घेतलेला आहे रवा भाजण्यासाठी। तर चला बघूया। मैदा आपण भिजवून घेऊया आणि मैद्यामध्ये आपण थोडंसं तूप किंवा गरम केलेलं तेल टाकून घेऊ आणि मैदा आधी भिजवून घेऊ। इथे मैदा भिजून झालेला आहे। मैदा भिजवताना मी त्याच्यामध्ये थोडंसं चुटकीभर मीठ टाकलेलं होतं आणि थोडीशी तीळ टाकलेली होती आणि अशापैकी हा मैदा भिजवून घेतलेला आहे। आणि हा जो रवा घेतलेला होता, हा 1 वाटी रवा घेतलेला होता, हा मी आता तुपामध्ये भाजून घेणार आहे। इथे मी अशापैकी रवा भाजून घेतलेला आहे ना। साखर जे टाकली होती, साखर भाजताना बघा त्याचा कलर किती मस्त आलेला आहे रव्याचा। जशी जशी ती साखर आपली विरघळत जाते तसा तसा त्या रव्याला कलरही येतो छानपैकी। तर अशापैकी मस्तपैकी कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि सुगंध त्याला असा सुगंध अशी त्याची यायला लागली आहे मस्तपैकी आणि 1 नंबर दिसत आहे। हे बघा, आता हे जे ड्रायफ्रूट घेतलेले होते हे मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे, हे मी टाकून घेत आहे। आणि इथे मी अर्धा चम्मच इलायची पावडर सुद्धा टाकून घेत आहे। इथे हे अर्धा चम्मच इलायची पावडर टाकून घेत आहे आणि हे परत एकदा मी फिरवून घेत आहे, मिक्स करून घेत आहे चांगल्यापैकी। आणि आता इथे आपला हा रवा झालेला आहे आणि आपण जो मैदा भिजवून घेतलेला होता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून त्याची आपण पोळी लाटून घेऊ। इथे अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे। जो मैदा भिजवून ठेवला होता आपण 5 ते 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी। आता मी ही वाटी घेतलेली, ह्या वाटीने मी याला असे इथे मी वाटीच्या साहाय्याने छोटे छोटे असे पुऱ्या करून घेतलेल्या आहे, हे बघा तुम्ही। आणि एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि जे आपण जो रवा आणि भाजून घेतलेला होता साखर वगैरे, आता आपण बघूया समोर। इथे ही पुरी घेतलेली आहे आणि हे जे होतं हे याच्यामध्ये असं मी टाकून घेत आहे, हे बघा असं टाकून घेत आहे। आणि याला असं मी फोल्ड करून घेणार आहे। इथे मी असं पाणी लावून घेत आहे अशा प्रकारे आणि याला इथे असं बंद करून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे। अशापैकी मी इथे सर्व हे असे भरून घेतलेले आहे आणि तुम्ही बघा किती सुंदर दिसत आहे, किती छान दिसत आहे। इथे तेल गरम झालेलं आहे, आता मी हे तेलामध्ये काढून घेत आहे। इथे मी हे सर्व तेलामध्ये काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। आणि अगदी सोपी, जास्त काही मेहनत नाही त्याच्यावर, बिना साशाने आपण असं बनवून घेऊ शकतो। तर तुम्ही अशा प्रकारे बनवा